79 मध्ये असेल तेव्हा हिरव्या रंगाचा दिवा, जेव्हा वाहनाचा वेग 80 ते 99 मध्ये असेल त्यावेळेस पिवळ्या रंगाचा दिवा आणि जेव्हा वाहनाचा वेग हाय लेवल म्हणजे 100 ते 120 मध्ये असेल तेव्हाच लाल रंगाचा दिवा. याचा उपयोग काय? आताच्या सिस्टीममध्ये तुम्ही पाहिलं असेल लाल रंगाचा दिवा हा जेव्हा वाहन चालक ब्रेक जातो तेव्हा लाल रंगाचा दिवा हा बॅकग्राऊंडला म्हणजे वाहनाच्या मागच्या साईडला पेटतो, जेणेकरून मागचा वाहनाला अलर्ट होतो. पण तुम्ही पाहिलं असेल की ओव्हरटॅकमुळे म्हणजे समोरून अपघात होत आहे. पण जर हीच आपण सिस्टम पुढच्या साईडला डेव्हलपमेंट केली तर ओव्हरटॅकमुळे होणारे अपघात कमी होते. म्हणजे त्या दोन्हीही वाहन चालकाला अंदाज येईल की समोरील वाहन किती वेगाने आहे, जेणेकरून दोघंही आपले वाहन नियंत्रित वेगात होते. तसेच हे बघा आता स्पीड कंट्रोल करायचा आतमध्ये असतो बरोबर ना, तो मी आता इथे स्पीड कंट्रोल करेल. जसं चाक फिरेल जसं चाकाचा वेग कमी होईल तसं इथे कलर चेंज होईल. जसं चाकाचा वेग जास्त होईल तसं कलर म्हणजे प्रत्येक स्पीडला कलर चेंज होईल, जेणेकरून ओव्हरटॅकमध्ये असणाऱ्या माणसाला काल अंदाज येईल. तसंच तुम्हाला आम्हाला काय प्रत्येक ब्रिजला थोडी ना प्रत्येक हायवेला थोडी ना ब्रिज असतात, मग आपल्याला रोड क्रॉस करावंच लागतं. तर म्हणजे आपण बघू शकतो कितीच्या स्पीडनी तो येते, जेणेकरून आपण रोड क्रॉस करताना विचारपूर्वक रोड क्रॉस करू. तसेच आता आधुनिक वेग मोजणारे यंत्र म्हणजे कॅमेराद्वारे वेग कॅप्चर केला जातो, जेणेकरून पोलीस हवालदार ट्रॅफिक हवालदार त्या जर हाय स्कोरला असेल तर त्याला फाईन भरायला लावतात. ही डेव्हलप झाली तर आपण ते म्हणजे वेग मोजणारे आधुनिक यंत्रणेचा वापर देखील कमी होईल आणि पोलीस हवालदार ट्रॅफिक हवालदारांना ते भेज आहे. आणि लोक रंगीत दिवे फॅशन म्हणून वापरतात, तुम्ही बघू शकता, पण जर फॅशनचा आपण सेफ्टीसाठी वापर केला तर अतिउत्तम आहे. हॅलो नमस्कार, माझे नाव करुणमेश जाधव. माझ्या मॉडेलचे नाव आहे ट्रॅव्हलिंग बॅग विथ फोल्डिंग चेअर. ह्याचा एक मुख्य उद्दिष्ट असं आहे की लोक ट्रॅव्हलिंग करताना काही वेळा त्यांना बसायला जागा भेटत नाही तेव्हा ते उभे राहतात. ह्याच्याबाबत उद्दिष्ट हेच आहे की लोक बसली पाहिजेत म्हणजे लोकांना त्रास कमी झाला पाहिजे. यामध्ये मी असं केलं आहे की 2 in 1 आहे, म्हणजे आपण बॅग नेतोच त्याबरोबर जर बसायला चेअर असेल तर खूपच आपल्याला उपयोगी होईल. याच्यामध्ये मी सोलर पॅनलसुद्धा या बाजून लावलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला जर इमर्जन्सी कधी मोबाईल डिस्चार्ज झाला तर आपण ह्याच्याने चार्जिंगसुद्धा करू शकतो. आणि आपण इथे मी एक लाईट लावले त्यामुळे काय होईल आपल्याला जर किती पॅनल लावावं लागतं ते पॅनल मी आत्ता जरी एक लावलं आहे त्यात मी बॅटरी पण लावले. ती बॅटरी पॉवर साठवली जाते आणि मग इमर्जन्सीला आपण लावू शकतो. ही बॅटरी खाली लावली आहे अशा प्रकारे बॅटरी आधुनिक सुळा बनवलेला आहे. आतापर्यंत आपण ह्याचं मेन उद्दिष्ट आहे की कैऱ्या फोडणं. जे लोणचीसाठी आपण कैऱ्या फोडत आलो आहोत त्या आतापर्यंत आपण पारंपरिक सुळ्यामध्ये फोडत आलो. तर त्या पारंपरिक सुळ्यामध्ये काय असायचं की एकच ब्लेड असायचं, जेणेकरून कैऱ्याचे एकच वेळेस 2 भाग व्हायचे. पण आम्ही त्याच पारंपरिक सुळ्यामध्ये मॉडिफाय करून प्लस साखरामध्ये 2 ब्लेड जॉईन केले, जेणेकरून कैऱ्याचे एकच वेळेस 4 भाग होतात. मिश्रणीचा वापर करून ऊर्जा निर्माण करणे. ही फ्रेम आहे, ही पुली आहे, इथं वजन आहे पण आम्ही इथं स्प्रिंगा लावलेत. इथं गेअर आहे, हा शाफ्ट आहे, हा डायनमो आहे आणि बॅटरी आहे. इथं आपण बॅटरी स्टोरेज करू शकतो. ही परियोजनक आहे आणि हा बल्ब आहे आणि इथं जी विद्युत ऊर्जा साठते ती इथं ही लागणार आहे. जेव्हा वायर जेव्हा शॉर्ट होतात तेव्हा वायर शॉर्ट होऊन खाली पडल्यावर माणसांना करंट लागू शकतो ना. जेव्हा वायर शॉर्ट होतात तेव्हा ऑटोमॅटिक लाईन कट होते. जेव्हा पावसात जेव्हा वायर तुटून खाली पडतात तेव्हा माणसांना पावसात करंट लागण्याची शक्यता असते. जेव्हा वायरही तुटून खाली पडेल तेव्हाही लाईन कट करतात ती. आणि एक वेळ काय होतं, जी लोक काय करतात, वीज चोरी करण्याचा प्रयत्न करतात. वीज चोरी म्हणजे काय, आता ट्रान्सफॉर्मर 20 kVचा असला तर त्याने 25 ते 30 kV वोल्टेज कन्झ्युम करते ती. त्यामुळं ट्रान्सफॉर्मर हीट होऊन फुटण्याची शक्यता असते. जर असं झालं तर त्याचा खर्च जास्त असतो या शासनाला हे करायचा. म्हणून मी काय केलं, ही जी सर्किट आहे का नाही 20 kVच्या वर जर वोल्टेज कन्झ्युम करायला लागलं तर ऑटोमॅटिकली लाईन कट करून टाकतं. जर ही वायर जर शॉर्ट झाली अशी तर लगेच लाईन कट करणार आणि ह्यात वोल्टेज पण नसणार, कारण की रिले नॉर्मली ओपनवर गेलेलं असते. ऑटोमॅटिक हे जर लाईन कट होती. प्लस जी वीज चोरी करतात त्याला एक्झाम्पल म्हणून आहे ना मी
ह्यात जो आत SMP लावला या तो 3 एम्पियरचा आहे आणि ही जी मोटर आहे ती 5 एम्पियरची आहे. तर जर डायरेक्ट जर SMP ला लावलं तर SMP हीट होऊन फुटण्याची शक्यता असते. मग बोट प्रोटेक्शन फ्रेमवर्क आहे, म्हणजे बोट बुडू नये यासाठी बोटीच्या मी दोन्ही बाजूला विंग्स लावलेले आहेत. त्या विंगच्या खाली एअरटाईट कॅन्स लावलेले आहेत. ते एअरटाईट असल्यामुळे ते पाण्यावर तरंगतील आणि बोटीला अटॅच असल्यामुळे बोटीला पण तरंगण्यास मदत करतील. म्हणजे जेव्हा नावाड्यानं असं वाटेल की बोट अनबॅलन्स झाले किंवा ओव्हरलोड झाले तेव्हा नावाड्याने हे दोन्ही स्विच असे उघडायचे आहेत दोन्ही बाजूला. ते दोन्ही स्विच असे उघडले की असे विंग्स बाहेर होतील आणि त्यांचा एरिया वाढेल. एरिया वाढल्यामुळे ते बॅलन्स व्हायला मदत होईल. आणि समजा या धोक्याच्या प्रसंगी दुसऱ्या नावाड्यांना मदतीला बोलवण्यासाठी आम्ही या लाईटचा आणि हॉर्नचा उपयोग आम्ही केलेला आहे. म्हणजे याने आम्हाला दुसऱ्या नावाड्यांना मदतीला बोलवायला येऊ शकतं. काय रे हे मॅग्निफाईंग ग्लास पेन आहे. याचा उपयोग जसं विद्यार्थी असतील किंवा वयोवृद्ध व्यक्ती असतील ज्यांची लांबची नजर तर खूप चांगली असते पण काही त्यांना जवळचं काही वाचायचं असेल किंवा लिहायचं असेल तर त्यांना चष्मा घालावा लागतो व जास्त वेळ चष्म्याचा वापर त्यांना ठीक नसतो किंवा त्यांच्या डोळ्यातून पाणी येत असेल किंवा डोळ्याला त्रास होत असेल त्यासाठी मी हा पेन तयार केला आहे जेणेकरून त्यांना चष्मा घालण्याची गरज पडणार नाही. नाही तर ते कधी चष्मा घरी विसरले असतील तर ते या पेनचा यूज करू शकतात. कारण या पेनच्या पुढे जी लेन्स लागली आहे ना त्या लेन्सच्या साह्याने जे इमेज आहे ना ते आपल्याला मोठे होऊन दिसते. मग ते आपण इझिली वाचू किंवा लिहू शकतो आणि हे फोल्डेबल असल्या कारणामुळे आपण हे कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि हा रिम्युएबल आपण हे ॲडजस्ट पण करू शकतो वरती खाली आणि पेन संपला की दुसऱ्या ह्याच्यात आपण टाकू शकतो. थँक्यू. This is multifunctional sweeper system. Like whenever we do house maintenance like dusting, painting, mopping ceilings and fans, dust and particles falls into our eyes and are inhaled. So this is harmful. So to solve this problem, I designed a one tool that can do all those tasks like dust, paint and mop. So let me show you the components we used. First we have an adjustable rod. This rod can be extended to reach both high and low surfaces. Then we use this dust catching umbrella. This umbrella is transparent to provide visibility. And we can dust and paint anything. Okay, means whatever dust is there that will not come. Yes, it catches, it collects all the debris, dust. So the user can be protected and it reduces the need of ladder. Let me show it now. की या ठिकाणी आपले सिनॉप्सिस हे प्रिंटेड स्वरूपामध्ये जमा करायचे आहेत. ज्या स्पर्धकांनी किंवा त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांनी आपले सिनॉप्सिस जमा केलेले नसतील तर आपले सिनॉप्सिस जमा करणे चालू आहे त्यांचं. कृपया सर्व मार्गदर्शक शिक्षकांनी याची नोंद घ्यावी. हां मराठी बोलू चालेल. हां हे माझं प्रोजेक्ट आहे इलुम्ब्रेला. आणि इलुम्ब्रेला म्हणजे काय? इलुम्ब्रेला म्हणजे अम्ब्रेला आणि इल्युमिनेशन सोबत आलं की आपलं बनते इलुम्ब्रेला. आणि इलुम्ब्रेला मी पहिली गोष्ट तुम्हाला भेटते ती आहे लाईट्स, फॅन्स. लाईटचं काम आहे अंधारपासून आपल्याला वाचवणे, फॅनचं काम आहे आपल्याला थंडी येणे. आता हे फॅन एक्स्पेशली इम्पॉर्टंट आहे विदर्भासारख्या रिजनमध्ये जे टेम्परेचर एकदम हाय जातात 46-45 डिग्री सेल्सिअसवर. आता हे झालं बेसिक गोष्टी. या मी 2019मध्ये मी सेकंड स्टँड होतो तेव्हा मी लाईट आणि फॅनचा इनोव्हेशन केलं तर बघू शकते इथे माझी ॲड आहे. आता हे झालं. अजून आता इथं मी नवीन काय केलं आहे मी पहिली गोष्ट टार्पोलिन शीट्स. या आता टार्पोलिन शीटचं काम काय की टार्पोलिन शीट्स वेलक्रोने अम्ब्रेला अटॅच केल्या ते वेंडरसाठी असतात. शीट वेंडर्स याला खूप इम्पॉर्टन्स आहे का कारण टार्पोलिन शीट वेंडरच्या प्रोडक्ट्सला सेव्ह करतात कोणत्या पण काइंड ऑफ डस्ट धूळ कोणत्या पण कंटॅमिनेटपासून. कारण ते शीट वेंडर रस्त्यावर उभे असतात. रस्त्याची सगळी धूळ त्यांच्या प्रोडक्टवर जाते. फॉर एक्झाम्पल समोसे विकणार आहे ते सगळे धूळ समोसावर बसते आणि आपण ते समोसे खाली की आपल्याला काही ना काही आजार होते. आता हे टार्पोलिन शीट्स ते थांबवतात. अजून एक गोष्ट टार्पोलिन शीट करतात हायजेनिक कंडिशन मेंटेन करतात त्या स्टॉलमध्ये आणि त्या वेंडरच्या हेल्थला पण सेव्ह करतात. आता याच्यावर तुम्ही बघू तर ॲड लावल्यात मी. या ॲड काय या ॲड वेरियस NGOs गव्हर्नमेंटच्या स्कीम्स या प्रायव्हेट प्लेयर्सच्या ॲड आहेत. आता यांचं काम काय या ॲड्स त्या वेंडरला पॅसिव्ह इन्कम सोर्स देणार आणि ते पण वेंडरकडे सामान या काय खायला येत आहे त्यांना पण या ॲड्सच्या बाबत इन्फॉर्मेशन देणार. म्हणजे त्यांना इन्फॉर्मेशन त्या गव्हर्नमेंटच्या स्कीमच्या बाबत देणार. आता तुम्ही इकडे बघा इकडे मी सोलार पॅनलची रूफिंग केली आहे अम्ब्रेलावर. का केली असेल? ही केली आहे EV चार्जिंगसाठी इलेक्ट्रिक बाईक चार्जिंग स्टेशन. हा माझा कन्सेप्ट आहे मेन कन्सेप्ट.
ते बघता हे मला असं बनवायचं आहे. हे आपल्या 2 किलोवॅटचा पॅनल आहे इलेक्ट्रिक बाईक आणि हे मॉड्यूल फॉर चार्जिंग ऑफ द इलेक्ट्रिक बाईक. आता 2 किलोच्या पॅनलने अराउंड 10 युनिट जनरेट होते 5 घंट्यात. 10 युनिट जनरेट झाली. आता एका ई बाईक ॲटलिस्ट झुलूच्या ई बाईकला 0.78 युनिट्स लागतात, तर अप्रॉक्सिमेटली 1 युनिट लागते. तर आता आपण बघणार की किती ई बाईक चार्ज करू शकतो. त्याचा नंबर आहे 10. तर एका इकडे 10 ई बाईक 10 युनिट्स आहेत. आता आपण हे चार्ज केलं इकॉनॉमिक्स किती असते. एका ई बाईकचे 50 रुपीज घेतले, दिवसात 10 चार्ज केले आपण ॲटलिस्ट, तर आपण 500 रुपीज दिवसाचे बनवू शकतो. 500 दिवसाचे म्हणजे 15,000 रुपये महिन्यात वेंडर आरामात बनू शकते. आणि नॉट इन्क्लुडिंग द मनी फ्रॉम द पॅसिव्ह इन्कम, ते पण एक्स्ट्रा पैसे वेंडरला देतात. आता आपण हेच झालं मुळे. आता याच्या मग अजून नाही केलं मी, याला मुवेबल केलं. फॉर एक्झाम्पल त्या माणसाची ई बाईक बंद पडली, आता हा हेअर स्टॉल घेऊन यांच्याकडे जाऊन याला चार्ज करून देऊ शकते. तर मोस्ट रिसेंट कन्सेप्ट आहे माझा मुवेबल इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन. आता मला तुला सांगायचं तुम्हाला की हा माझा पेपर आहे. मी IGSR में पेपर लॉन्च केलं मागच्याच वर्षी. तर हे माझं कॉन्सेप्टचे सगळं डिटेल्स या पेपरमध्ये आहे. हा माझा ओरिजिनल कॉन्सेप्ट आहे, तेव्हा मी सेकंड स्टँडर्ड तेव्हापासून मी याला डेव्हलप करत आहे. तर हा एक कॉन्सेप्ट इल्युमिनेटचा. थँक्यू. सिस्टम है तो इसमें हम लोग जितने भी विसल्स का कमांड देंगे ना, फॉर एग्जांपल मैंने 2 विसल्स डाला है, तो जैसे ये सीटी बजेगा ये माइक है वो साउंड कैप्चर करेगा उसका, और ये डिस्प्ले पे दिखाएगा कितना विसल हुआ है. और 2 विसल के बाद ये ऑटोमेटिक ऑफ होगा. फॉर एग्जांपल देखो फर्स्ट हुआ तो यहाँ पे दिखा, फिर सेकंड के बाद ये स्टोव ऑटोमेटिकली ऑफ हो जाएगा. तो जो वर्किंग वीमेन रहते हैं, जो घाय में रहते हैं, वो ये सिस्टम पे भरोसा रख के जा सकते हैं बाहर. मतलब एक कन्वीनियंस के लिए है. तो जैसे कि हम सब जानते हैं ज़्यादातर मोटरसाइकिल के एक्सीडेंट्स इसलिए होते हैं क्योंकि लोग हेलमेट के बिना ड्राइव करते हैं. तो ये AI पावर्ड कैमरा है जो राइडर को पूरे समय ऐसे देखेगा, और आप हेलमेट पहनोगे तो आपका सब कुछ स्पीड और सब ठीक रहेगा. पर जब भी आप हेलमेट निकालोगे तब ऐसे अलार्म बजेगा और गाड़ी का स्पीड ऑटोमेटिकली कम हो जाएगा. तो इससे एक्सीडेंट और सब प्रिवेंट हो सकता है. तो ये पूरा ऑटोमेटिक AI के काम से होता है. स्पीड कैसे कंट्रोल में आएगा? तो इस सिस्टम में एक माइक्रो कंट्रोलर होगा जिसको सिग्नल जाएगा और वो आपके इग्निशन सर्किट को स्टॉल करेगा. फॉर एग्जांपल vehicle which is having gears, how it will work? So there's an ignition circuit in every bike. Like wires and all are there. So that will get a signal from the microcontroller. No, but now Yeah. if I am driving the bike on 4th gear, On fourth gear, 4th gear. Okay. अभी अभी जब ये on 4th gear approximately the speed will be 80, 90 like this. Yeah. 80, 60 to 80. Yeah. Correct? Then if it goes suddenly down, तो वो जो gears है वो कैसे manageable होगा? So I understood this yeah. is good for the vehicle which is not having gears. Correct है ना? No, this can be applied to any two-wheeler vehicle, any motorcycle, anything. It's very versatile. सर भी मेरे को काम सका. तर हे आपण आपल्या पेट्रोल पंपावर यूज करू शकतो. आपण पेट्रोल पंपावर गेलो, त्यांना 1 लिटरचं पेट्रोल मागितलं तर ते आपल्याला 1 लिटरचं पेट्रोल देतील. हे कशावरून? तर मी हे फ्यूल फ्लोमीटर बनवलेलं आहे. याच्यामधून फ्यूल टाकल्यावर इकडे त्याची रेटिंग दिसते आणि आपण या स्कॅमपासून वाचू शकतो. नाव आहे इम्प्लिमेंटेशन ऑफ स्पीच बेस होम ऑटोमेशन सिस्टम. ही मानवाच्या आदेशानुसार काम करते. वापरकर्ता फक्त संदेश देतो की लाईट ऑन ऑफ आणि तो संदेश एका ॲपद्वारे ESP32 मायक्रो कंट्रोलर जातो आणि मायक्रो कंट्रोलर प्रक्रिया करून रिले मोड सक्रिय करतो. रिले मार्फत संबंधित उपकरणे ऑन किंवा ऑफ होतात. हे जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे, कारण की ते जास्त उठू शकत नाही. त्यांनी बसल्या बसून संबंधित उपकरणे ऑन किंवा ऑफ करू शकतात. कसं करतो? समजा वर्क करतं काही हे लाईट ऑन आणि कोणतं ॲप आहे ॲपचं नाव काय आहे? आर्डिनो ब्लूटूथ कंट्रोल. तर फॉर्मॅलिटीज. नमस्कार सर, माझे नाव अमित बाळू चांदेकर. माझ्या शाळेचे नाव आहे भवानीबाई चव्हाण हायस्कूल चंद्रपूर आणि माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे हेल्मेट किट फॉर फॉरेस्ट लेबर. सर हा मी मॉडेल जे फॉरेस्ट लेबर असतात, वनमजूर असतात, त्यांच्यासाठी सर हा मी मॉडेल बनवलेला आहे. सर हा मॉडेल शेतकऱ्यांसाठी पण खूप उपयोगी पडणारा आहे. सर या मॉडेलमध्ये एक लोखंडी जाळी आहे. हा हेल्मेट आहे. हे DC मोटर आहे.
हा लेझर लाईट आहे आणि हा इमर्जन्सी अलार्म आहे सर. याच्यामध्ये हे एक लोखंडाची जाडी जे का आपलं पोटापासून तर मानेपर्यंतचा पूर्ण भाग कव्हर करतं सर. जरी वाघाने हल्ला केला किंवा इतर वाईल्ड ॲनिमल्सने आपल्यावर हल्ला केला तर त्याचे नखं आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही आणि आपला डिरेक्टली जीव नाही जाणार सर. आणि जो वाघ राहतो तो सर्वात जास्त मागून हल्ला करतो आणि सर्वात जास्त मानेवर हल्ला करतो. त्याच्यामुळे आपल्याजवळ हा एक हेल्मेट आहे का जे पूर्ण डोकं कव्हर करेल आणि सर त्याच्या मागून रेडियमने मानवी मुखवटा पण काढलेला आहे सर. जर आता पहिलंच हिवाळ्याचे दिवस आहे, आता कोणत्या गुराखांना जंगलातून येताना लेट झाला किंवा कोणत्या शेतकऱ्यांना किंवा कोणत्या वनमजुरांना जंगलातून येताना लेट झाला तर हे रेडियम रात्रीच्या प्रकाशात चमकणार व डिरेक्टली वाघाच्या डोळ्यात जाऊन पडणार सर. जर आता वाघ आपल्या मागून आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल तर सर हा चमकणार आणि त्याच्या डोळ्यात जाऊन पडणार आणि सर हा मानवी मुकुट आहे त्यामुळे वाघ घाबरून पळून जाणार सर. आणि याच्या पुढून एक LED लाईट सुद्धा लावलेला आहे. जर सर रात्र पडली तर आपण याला ऑन ऑफ करू शकतो आणि इझिली जाऊ शकतो सर. म्हणजे असं जर तिथं जंगल परिसर असेल तर सर. आणि सर हा एक DC मोटर आहे सर. जर आता सर कुठं खूपच भीती असते वाघाची किंवा बिबट्यांची तर सर हे एक अर्थिंग आहे आणि सर हे 2 टर्मिनल आहे सर. हे 2 टर्मिनल आपण या लोखंडी जाडीला लावून ठेवून आणि हा एक जे अर्थिंग आहे ते आपण आपल्या पायामध्ये टाकून ठेवून सर. जे हे अर्थिंग राहते हे ज्यांच्या पायामध्ये राहते त्यांना करंट लागत नाही सर. हे DC मोटर आहे आणि फक्त हे 3.7 व्होल्टचे आहे तर सर वाघाने आपल्यावर झपट्या मारायचा प्रयत्न केला तर त्याला करंट लागेल आणि तो पडून जाईल. पण DC मोटरने काहीच नव्हतं, फक्त हे मानवाला माहीत आहे. पण जे बिबट्या असतात किंवा वाघ असतात त्यांनाही माहीत नाही पण त्यांना करंट लागला तशा आणि ते पडून जातील सर. आणि सर हा जो मॉडेल आहे हा आपल्या डोक्यापासून तर पोटापर्यंतचा भाग पूर्ण कव्हर करतो सर. पण आता हे पाय सुद्धा खुले असतात आणि सर या मॉडेलमध्ये हात सुद्धा खुले असतात तर सर जर वाघाने आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पायावर किंवा हातावर तर आपण हा साऊंड बॉक्स म्हणजे अलार्म बॉक्स वाजवून टाकून याच्यामध्ये लोकांचा ओरडण्याचा आवाज आणि फटाक्यांचा आवाज टाकलेला आहे. कारण जे वाघ बिबट असे प्राणी असतात ते या आवाजांना घाबरतात त्यामुळे सर याच्यामध्ये हे आवाज टाकलेले आहेत सर. आणि मल्टी सोविंग मशीन आहे. यामध्ये आपण एक ड्रम घेतला आहे आणि हे 2 ड्रम घेतले. याच्यामध्ये आपण ग्रेन टाकतो आणि याच्यामध्ये फर्टिलायझर्स आणि सिंगल पर्सनने पुश केलं की हे ड्रम जे रोटेट होतात आणि याच्यातून ग्रेन खाली पडते याच्यातून फर्टिलायझर. म्हणजेच एक सिंगल पर्सनमुळे आपण 2 वर्क एकाच टायमाला करू शकतो त्यामुळे आपले टाईम पण वाचवू शकतो. हे दिव्यांग सर आवाज नाही. हे दिव्यांगाकरिता बस आहे. मी त्यांना चढताना उतरताना त्रास होते म्हणून मी इथे लिफ्ट लावलेली आहे. हे बघा सर इथे लिफ्ट आहे बघा. बझर सुरू झालेला आहे. आता लिफ्ट खाली जात आहे बघा. लिफ्ट खाली जात आहे सर. लिफ्ट खाली आल्यानंतर ते व्यक्ती त्यांच्या व्हीलचेअरने इथे बसणार. इथे बसल्यानंतर लिफ्ट वरती येणार बघा सर. लिफ्ट वरती येत आहे. लिफ्ट वरती आल्यानंतर बझर बंद होतंय आणि इथे लाईट लागतो सर. पण इथचा लाईट माझा बंद पडलेला आहे. अस्थिव्यंगासाठीची सायकल. अस्थिव्यंग असणाऱ्या व्यक्तींना आधाराची गरज असते. जर ही सायकल त्यांनी वापरली तर ते कोणाच्याही आधाराशिवाय चालू फिरू शकतात. ही सायकल विशेषतः शाळेतील अस्थिव्यंग मुले कोणाच्या आधाराशिवाय नियमित शाळेत यावीत यासाठी बनवली आहे. या सायकलीचा वापर वयोवृद्ध व्यक्ती देखील ज्यांना चालता फिरता येत नाही ते देखील करू शकतात. आणि या सायकलीचा वापर करून अपघातामध्ये हातपाय मोडल्यास जखमा दुरुस्त होईपर्यंत या सायकलीचा वापर करू शकतात. आणि ज्या लोकांना हातपाय दुखतात आणि ज्यांना चालायचा त्रास होतो ते व्यक्ती देखील या सायकलीचा वापर करून व्यायामाचा सराव करू शकतात जेणेकरून हाडांना बळकटी येईल. धन्यवाद. हां मी घरी बनवले. ह्याच्यामध्ये अद्रक लसूण कडुलिंबाचा पाला पिरांबट दही साबण कापूर हे वस्तू आहेत. हां झाडाला कीड वगैरे लागतात बुरशी लागतात. झाडाची सहनशक्ती कमी होते या घटनामुळे. जमिनीची सुपीकता कमी होते. अन्नाची सुपीकता घटते. हे सर्व कारणे मानवी आरोग्यावर दिसून येत आहेत.
यामुळे यावर उपाय म्हणून मी हे बायोपेस्टिसाइड बनवले आहे. याचं नाव कुल ॲग्रीशिल्ड आहे. कुलमिस कुलसुम ॲग्रीमिस शेती शिल्ड मिस सुरक्षा कवच. IoT गार्बेज मॉनिटरिंग विथ वेट सेन्सिंग आहे. म्हणजे कचरा नियंत्रण प्रणाली. ह्याच्यामध्ये काय होतं आहे, मी हा अल्ट्रासोनिक सेन्सर वापरला आहे आणि खाली प्रेशर सेन्सर HX711 विथ लोड सेल हा आहे आणि हा आर्डिनो हा ब्लूटूथ मॉडेल आहे. ह्याच्यामध्ये आता कागदाचे बोर्ड टाकले त्यामुळे वजन निग्लिजिबल दाखवते, म्हणजे 0 समथिंग दाखवते आणि हे डिस्टन्स आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये अजून कुठल्या लेवलपर्यंत कचरा भरू शकतो. आणि हा प्रेशर सेन्सर आहे, हा अप टू 5 kg छोटा सेन्सर वापरला आहे मी. आणि इथे अल्ट्रासोनिक सेन्सर आहे. डस्टबिन छोटा असल्यामुळे अल्ट्रासोनिक सेन्सरची रेंज पण मी कमी ठेवलेली आहे. मग आता ह्या मी गार्बेज 3 म्हणून ॲप तयार केलेला आहे. त्या ॲपमध्ये हां त्या ॲपमध्ये ब्लूटूथ कनेक्ट करायचं ह्याचं. ह्या ब्लूटूथचं नाव आहे HC05. ब्लूटूथ कनेक्ट केल्यानंतर हा डबा छोटा आहे, सेन्सरची रेंज छोटी वापरल्या, त्यामुळे ह्याच्यामध्ये कचरा थोडा असला तर ही रेंज म्हणजे डस्टबिन फुल दाखवते. आता ह्यामधून जर मी कचरा साईडला काढला तर डस्टबिन एम्प्टी दाखवते. सर हा फूड युजेज अँड वेस्टेज डिस्प्लेअर बोर्ड आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॅन्टीन्स अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्न वाया जातं, तिथे आपण हा बोर्ड वापरू शकतो. इथे एक्झाम्पल म्हणून एक हॉटेल घेतलं आहे जिथे 23 नोव्हेंबरला 80 किलो अन्न शिजवलं आणि 20 किलो अन्न वाया गेलं, तर हे ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करून डिस्प्ले करतं की यातलं 25% अन्न आज वाया गेलं आहे. सोबतच एनर्जी किती वाया गेली, म्हणजे क्वालिटेटिव्ह आस्पेक्टमधून पण वेस्टेज किती आहे ते सुद्धा याच्यावर डिस्प्ले करता येतं. रोटेटिंग स्लोगन्समुळे लोकांना इन्स्पिरेशन मिळतं की आपल्याला फूड वेस्टेज कंटिन्युअसली कमी करत जायचं आहे. कमर्शियल लेवलवर आपण असा बोर्ड वापरू शकतो. तर हाऊसवाईफसाठी मी हे ॲप MIT इन्व्हेंटरमध्ये डिझाईन केलं आहे, ज्यात कॅल्क्युलेट करता येतं आणि जर वेस्टेज हाय असेल तर ते आपल्याला व्हॉइस अलर्ट देतं आणि वेस्टेज जर कमी असेल तर ते आपल्याला अप्रिशिएट करतं की थँक्यू तुम्ही फूड वेस्टेज कमी केलं. दिवसभरातले सर्व कॅल्क्युलेशन्स, आपला वर्षभराचा स्कोर आणि त्यासोबतच वर्षभरातलं कार्बन एमिशन हे सगळे या डेटावर स्टोअर करता येतं. NGOची कॉन्टॅक्ट लिस्ट फीड केलेली असल्यामुळे वाया गेलेलं अन्न आपण सरळ गरजू लोकांना डोनेट करू शकतो. फिल्टर आहे, त्याच्यामुळे कोंबड्यांना त्यांचं अन्न स्वच्छ आणि आरोग्यदायी मिळेल. कोंबड्यांनी इथे पाय ठेवल्यावर ते ओपन होईल आणि ते आतलं अन्न खाऊ शकतील आणि पाय काढल्यावर बंद होईल, जेणेकरून त्यांना स्वच्छ अन्न मिळेल आणि अन्नाची नासाडी होणार नाही. ह्याच्यामध्ये ना मी इथं ब्ल्यू लाईट आणि ग्रीन लाईट वापरली आहे. ह्याच्यामुळं काय होतं की मच्छर इकडे येतात आणि हा जो खाली फॅन आहे ना हा यांना आतमध्ये ओढून घेतो आणि एम्प्टी स्पेस आहे त्याच्यामध्ये अडकून मच्छर मरतात. मग आपण नाही का म्हणजे काय म्हणतात हार्मफुल गॅसेस येते असतात, गुड नाईट येते, तर ते आपल्यासाठी हार्मफुल असतात खूप, कॅन्सर येते येऊ शकतो. तर त्याला पर्याय म्हणून आपण वापरू शकतो. इको फ्रेंडली आहे आणि आपण म्हणजे रुरल एरियाजमध्ये सोलर पॅनल आहे त्याच्यानं पण चार्जिंग करू शकतो. USB पोर्ट आहे त्याच्यानं पण चार्जिंग करू शकतो. हां हे पण तेच आहे. हे फक्त जास्त पॉवरफुल आहे, फक्त ह्याचा फॅन निघाला ह्याचा, त्यामुळे मी आता दाखवू नाही शकत, बट तेच आहे. हे आता आपण वरती एक बॉक्स जोडला आहे ज्यात पिना स्टोअर करून ठेवू शकतो. हे आपल्या स्टेपलरला लावायचं. हां स्टेपलरच्या वरती बॉक्स जोडला आहे. कसं जोडलं म्हणजे हा नॉर्मल स्टेपलर आहे ना, ह्याच्यावरती आपण बॉक्स जोडला आहे, त्यात आपण पिना स्टोअर करून ठेवू शकतो. कसं रिव्हर्स होतं ते? ॲक्च्युली इथं असं सीटिंग साईड जी आहे ना ती सपोज एक साईड खराब झाली आहे, जेवणात वगैरे आपण करतो तर एक साईड खराब होतं आहे, सो आपण त्याला ह्या टाईपमध्ये रिव्हर्स केली तर आपण यूज करू शकतो. आणि सपोज दोन्ही साईड्स खराब झाल्या किंवा ड्राय वेस्ट असेल पाणी तर विदाऊट फ्लिपिंग आपण हे क्लीन करू शकतो. हा ब्रश मॅन्युअल आहे, हा आपण काढून एनी पार्ट ऑफ बेंच क्लीन करू शकतो. आणि मी त्याच्यामध्ये अजून फीचर्स केले जसं की इथं बॅग्स होल्ड करण्यासाठी हे IIT स्टुडंट्स जे असतात किंवा टीचर्स त्यांच्यासाठी इथं मी चार्जिंग स्पॉट केलं आहे. त्यानंतर इथं क्रच होल्डर आहे, ह्याला कुशन्स ॲड केले फ्रॅक्चर्ड हँडसाठी. हा ट्रे आहे आणि हा इर्गोनॉमिकल पण आहे बेंच, आपल्याप्रमाणे ॲडजस्ट करू शकतो. आता मी 120 केलं आहे, बट फ्युचर प्लॅन्समध्ये मी 180 करून आपल्या बिल्डिंगला जर आग लागली ना तर आपण आपल्या बाल्कनी किंवा खिडकी थ्रू बाहेर पडू शकतो सर. त्याचा एक व्हिडिओ आहे सर माझ्याकडे. ओके ओके ओके. हा व्हिडिओ AI वरतून जनरेट केला आहे सर. थँक्यू सर.
हे प्रवासादरम्यान बाळाच्या सुरक्षिततेसाठी सीट बनवलेलं आहे. याचं नाव आहे बेबी गार्ड इन ट्रान्सपोर्ट. याचा यूज करायचा असेल तेव्हा बेबी गार्ड सीट वर करता येतं आणि बाळ बसूही शकतो आणि झोपूही शकतो. सुरक्षिततेसाठी सीट बेल्ट दिला आहे. आवश्यक वस्तू ठेवण्यासाठी खाली जागा आहे. कुठेही सहजपणे नेता यावे यासाठी चाकं बसवली आहेत. हे दाखव. हां शॉर्टकट ते वर्किंग दाखवतो. चिमटा मशीनचं हां काय ते चिमटा सर आम्ही हे शेण गोळा करण्यासाठी चिमटा मशीन बनवलं आहे. हे 5 ते 6 गुरांसाठी आपण या चिमटा मशीनचा वापर करू शकतो. ते बघा सर, अशा पद्धतीने ते कार्य करते. त्यानंतरचं यंत्र म्हणजे शेण गोळा करण्याचं यंत्र. सर आपण पाहू शकतो सहज शेण याने गोळा केलं जातं. येस येस इथे ओलं शेण आम्ही आणू शकलो नाही, त्यामुळे सुक्या शेणाचा आपण इथे वापर केला. त्यानंतरचं यंत्र म्हणजे शेण गोळा करण्याचं इलेक्ट्रिक यंत्र. सर तुम्ही इथे पाहू शकता, हे पत्रे फिरून शेण गोळा करून मागे आणणार व या बकेटमध्ये शेण गोळा होणार. आणि खाली आपण बकेटच्या खाली सेन्सर जोडून घेतला आहे, जेणेकरून बकेट त्याच्या लिमिटप्रमाणे भरलं की सेन्सरद्वारे आपल्याला समजून जाईल. सर अशा प्रकारे. आता सर हे आम्ही 3 कॅटेगरीमध्ये बनवले आहे. त्याची पहिली कॅटेगरी म्हणजे शेण गोळा करण्याचं चिमटा मशीन. हे 5 ते 7 गुरांसाठी असतं. सरासरी 1.5 तास याला लागतो व आपण 7 किलो वजन याने आपण सहज साफ करू शकतो. त्यानंतरचं यंत्र म्हणजे शेण गोळा ढकलण्याचं यंत्र. 10 ते 15 गुरांसाठी आपण याचा वापर करू शकतो व 1 तास सरासरी याला लागतो. याने आपण 12 ते 15 किलो वजन सरासरी साफ करू शकतो. त्यानंतर ते तिसरे यंत्र म्हणजे शेण गोळा करण्याचे इलेक्ट्रिक मशीन. 70-50 पेक्षा जास्त गुरं असतील तर आपण या यंत्राचा वापर करू शकतो व सरासरी 30 मिनिटं याला म्हणजे अर्धा तास याने आपण काम करू शकतो. त्याने 70 ते 80 किलो वजन सरासरी आपण साफ करू शकतो. स्वस्त स्वर जलतापक या नावाने आपल्याला समजत असेल की स्वस्त लिहिलं म्हणजे कमी खर्च जास्त घरोपयोग वस्तू, म्हणजेच की टाकापासून टिकाऊपणा कसं बनवायचे हे आम्ही बनवलेलं आहे. याला लागले तांब्याची नळी, कॉपर प्लेट आणि धातूची प्लेट लागलेली आहे. काळा कलरचा स्प्रे लागलेला आहे, टेप लागलेला आहे, पांढरा स्प्रे लागलेला आहे. जसं की तुम्ही बघू शकता, हे सौर जलतापक म्हणजे सूर्याच्या ऊर्जेचा वापर करून पाणी तापणारे उपकरण. हे उपकरण विद्युत ऊर्जेऐवजी नैसर्गिक सौर ऊर्जा वापरते, त्यामुळे ते पर्यावरणपूर्वक आणि फायदेशीर असते. सनचाईन टाकी, स्ट्रॉंग टँक, तापलेले पाणी येथे साठवले जाते. टाकी उष्णता टिकवण्यासाठी थर्मल इन्स्युलेटेड असते. काही प्रमाणामध्ये थर्मल इन्स्युलेटेडमध्ये थर्मोसिफन पाणी फिरते, म्हणजेच की जसं आता हे पाईप आहे, हे पाईपामध्ये कुठे ब्लॉकेज झाला तर थर्मोसिफन पाण्याने आपण त्याला धुवू शकतो. ये सोलर मिक्सर ग्राइंडर है. जैसे कि हम जानते हैं कि अपनी जो डेली लाइफ में जो इलेक्ट्रिसिटी है उसका बहुत यूज़ किया जाता है और इलेक्ट्रिसिटी का बिल भी बहुत ज़्यादा आता है. तो उसको मेंटेन करने के लिए मैंने ये मॉडल तैयार किया हूँ. तो जैसे कि हम जानते हैं कि सोलर पैनल के हिसाब से हम छोटे छोटे कंपोनेंट चला सकते हैं, घर के छोटे छोटे कंपोनेंट चला सकते हैं. जैसे मिक्सर ग्राइंडर हो गई, प्रेस, ऐसे छोटे छोटे कंपोनेंट हम सोलर पैनल की मदद से चला सकते हैं. तो जैसे कि अभी सनलाइट चाहिए सोलर पैनल पे, तो यहाँ पे सनलाइट आ नहीं रही, तो उसकी वजह से सनलाइट की वजह से अभी कुछ यहाँ नहीं होने वाला नहीं है. लेकिन फिर भी अगर ये जो मैंने डिस्ट्रिक्ट लेवल के लिए स्टार्ट किया था, ये होता है कि देखेंगे चालू, तो ये स्टार्ट हो रहा है. डिस्ट्रिक्ट लेवल के लिए किया था मैंने ये. अभी जो स्टेट लेवल के लिए मैंने इसमें यहाँ ट्रांसफ़र किया हूँ. तो इसमें मोटर बड़ी लगी है. हाँ, इसमें मोटर बड़ी लगी तो शायद नहीं होगा. ये हो रहा है फिर नहीं, शायद से बैटरी पे वो नहीं हो रहा है क्योंकि मोटर बड़ी लगी है, तो उसको पावर भी ज़्यादा लगेगा. उसके बाद में कभी समझो आप अभी जैसे सनलाइट नहीं है तो उस समय आप क्या करोगे. तो उस समय के लिए मैंने यहाँ पे बैटरी फिक्स करके रखा हूँ. तो आप इसको फ्लिप करोगे तो ये बैटरी पे स्टार्ट हो जाएगी. अभी बैटरी की पावर लो हो चुकी है करके वो यानी स्लो घूम रहा है. उसके अंदर सर ये सोलर ट्रैकिंग सिस्टम है. जैसे कि हम जानते हैं कि सनलाइट एक डायरेक्शन में नहीं रहती, तो उसके लिए मैंने ये जो सिस्टम क्या तैयार किया हूँ. अभी सनलाइट इस सेंसर पे गिर रही करके ये इस साइड में रोटेट हो गया. समझो सर इस सेंसर पे लाइट नहीं गिर रही है, इस सेंसर पे लाइट गिरी समझो. अब लाइट है नहीं करके यहाँ पे गिर नहीं रही. कभी इस सेंसर पे लाइट गिरती तो ये जो सोलर पैनल है वो इस साइड में रोटेट हो जाता है. त्या प्रोजेक्टचे नाव ड्रेन क्लीनर मशीन आहे. जसं आपल्या मुंबई शहरामध्ये नाल्या राहतात, नाल्या जे आपण कचरा टाकतो सॉलिड वेस्ट, ते ब्लॉकेजेसमध्ये निर्माण होते. मग त्यांना काढायचं कसं, तर जे तुम्ही समोर पाहू शकता आयरन नेट आहे, त्या मदतीने फक्त आणि फक्त सॉलिड वेस्ट निघेल आणि पाणी फ्लो होऊन जाईल. म्हणजे याच्याने आपल्याला कोणते डिसीजेस नाही होणार आणि काही नाही. आपल्या इकडे ब्लॉकेजेस निर्माण झाले तर काय करतात, पावड्याने काढतात. पावड्याने काढले तर आपल्या अंगाला अनेक डिसीजेस होऊ शकतात.
स्किन केअर करावं लागते, त्यासाठी हे मशीन बनवली आहे. यामध्ये आपण पाहू शकता पायडल आहे. पायडलच्या मदतीने आपण समोर नेऊ शकतो, मागं बी आणू शकतो आणि इकडला जो व्हील आहे त्याच्याने वरतं उठते मशीन. कचरा घेतला आणि इकडं आपण कचरा टाकू शकतो. सोइंग मशीन है, इकोनॉमिकल सीड सोइंग प्लांटिंग मशीन इज़ माई प्रोजेक्ट नेम. यहाँ पर हम लोग को सीड्स डालने हैं और यहाँ पर सीड्स डालने में यहाँ पर एक जैसे सिल्क स्लीट किया हुआ, यहाँ पर होल्स है. हर ग्रेन साइज़ के हिसाब से आपको चेंज करना होता है हम लोगों को. वहाँ से सीड्स यहाँ पर ट्रैवल करते हैं और यहाँ पर जैसे स्टॉपर दिया हुआ है कि फार्मर आगे बैठ के कंट्रोल कर सकता है कि कभी उसको डालना है कभी डालना नहीं है, वो कंट्रोल कर सकता है. और आने के बाद नीचे एक फर्टिलाइज़र भी है. सीड्स और फर्टिलाइज़र दोनों साथ में, ऐसे फर्टिलाइज़र के 1-2 ड्रॉप्स गिरेंगे और साथ में सीड्स भी गिरेंगे. और पीछे के जो तार जो है पीछे, उनके मदद से क्या होगा कि जो मिट्टी है ना वो आपस सीड्स पे गिरेगी. इसी 3 प्रोसेस एक टाइम पे हो रहे हैं. और ये सैपलिंग मशीन है. यहाँ पर पहले हम लोग को यहाँ से हम लोग पहले नीचे होल करेंगे. यहाँ पर जाके पहले नीचे होल होगा एंड जो भी सैपलिंग है वो यहाँ इसमें डालो और ब्रेक से मैंने अटैच किया ये लीवर, और ये ब्रेक से अटैच किया मैंने लीवर. ये लीवर को हम लोग नॉर्मल ब्रेक की तरह भी यूज़ कर सकते हैं इस वायर को जस्ट कनेक्ट करने के बाद. सर गुड आफ्टरनून सर. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे फूड फ्लश टेक्निक. आपण पाहतोच की इतर सार्वजनिक ठिकाणी पब्लिक प्लेसेसमध्ये आपल्याला हे दिसते हँड फ्लश दिसतो, परंतु तो खूपच खराब असतो, नाही तर आपण वापरत सुद्धा नाही कोणी, कारण का अस्वच्छता दुर्गंधी असते, त्याला त्या दुसऱ्याचे किटाणू आपल्याला येऊ शकतात, आपल्याला रोगप्रसार होऊ शकतो. म्हणून मी सर हे बनवले आहे फूड फ्लश टेक्निक. हँड फ्लशचा वापर कोणीही करत नाही सध्या. इथं आपण प्रेस करू शकतो, हे फ्लश आहे याच्यावर आपण प्रेस करू शकतो डायरेक्ट पाणी. क्रॉस इन्फेक्शन वाचून सर आपण खूप चांगल्यारीत्या यापासून बचावू शकतो क्रॉस इन्फेक्शनसाठी. ते अवॉइड करण्यासाठी ह्याच्या आतमध्ये वेसल आहे आणि हे इथं वायर आहे. वेसलवरती कॉपरचं कोटिंग आहे. जेव्हा पण वेसल शिट्टी वाजती तेव्हा ती नॉर्मल पोझिशनपेक्षा वरती जाते. जेव्हा पण ही वरती जाईल तेव्हा ह्याच्यातून एक म्युझिक वाजणार, त्याच्यामुळे आपल्याला समजणार की पहिली एक शिट्टी झाली. आणि इकडून वाफ वगैरे जाण्यासाठी दर ह्याला वेगवेगळे वाफ यूज करणार. पण आपल्याला जर असं नको असेल, म्हणजे म्युझिक जर नको असेल, तर आपण ह्याच्यामध्ये फर्स्ट वेसल, सेकंड वेसल, म्हणजे इथं रिमाइंडर किती शिट्ट्या झाल्या ते कळेल. यामध्ये काय आहे की हे जे वर्जन आहेत त्यामध्ये फक्त अलार्म आहे आणि हे जे आहे ना त्यामध्ये अलार्म प्लस रिमोट कंट्रोल सुद्धा दिलेला आहे. आणि समजा तुम्ही फार इमर्जन्सी रेटिंग झालं आवाज करतो म्हणजे एका कापडाचं प्रत्येक कापडाचं एक लिमिट असतं टेम्परेचरचं. मग ते पोचल्यावर ना ते ऑटो कट ऑफ होतो आणि परत एकदा हीट व्हायला सुरुवात होतं. मग जेव्हा ऑटो कट ऑफ होणार तेव्हा परत एकदा हीट व्हायला सुरुवात होणार ना तेव्हा इस्त्रीचा अलार्म वाजेल आणि आपल्याला अलर्ट करेल. भारतीय टॉयलेटचे म्हाताऱ्या लोकांना गुडघ्याचा त्रास होतो. लहान मुलांचे पाय घसरून आत पडण्याची शक्यता असते, त्यामुळे मी हे भांडं तयार केलं आहे. ह्याच्याने असं इथं टाच आहे ना, इथं बसायचं टाच आणि इथं बोटी. सर इथं ॲलोवेरा सेट करून घ्यायचा सर. ॲलोवेरा सेट केल्यावर हे जे ब्लेड आहे ना पुढचे, हे वरची साल काढतं सर. आता आतील गर राहतं सर. गर हे आपण जर संपूर्ण एकदाच काढला तर ते मधून तुटतं, त्यामुळे सर ब्लेडनं एक एक असे 2 लेअर काढायचे सर. 2 लेअर ह्या ट्रेमध्ये जमा होतील. आता जे राहिलेलं घर असतं ते घर ह्या पुढच्या तारेनं काढायचं सर. असं संपूर्ण घर निघतो सर. आपली जी लिफ्ट आहे त्याच्या खाली आपण पाण्याच्या टाक्या लावलेल्या आहेत. बेसिकली आपण लिफ्टसाठी इलेक्ट्रिसिटीचा यूज करतो आणि मोटर पाणीवर चढवण्यासाठी सुद्धा इलेक्ट्रिकचा इथे यूज होतो. बट मी इथे फक्त लिफ्टच्या इलेक्ट्रिसिटीमध्ये पाणीवर चढवलेलं आहे. आपली लिफ्ट जशी खाली येणार तसं तिचा एअर प्रेशर हा 10.3 मीटर एवढा असतो, त्यामुळे आपल्या खालच्या टाकीतलं पाणी आपल्या वरच्या टाकीमध्ये स्टोअर होतं. ही तुमची लिफ्ट आणि त्याला एअर प्रेशर पडला तर हे बघा वरती तुमचं पाणी वरती स्टोअर्ड होतं आहे. ठीक आहे.
बेसिकली तुमचं पाणी स्टोअर होतं. यासाठी आपल्याला एवढीच कॅपॅसिटी बिल्डिंग हवी आहे, तेवढ्याच कॅपॅसिटीची बिल्डिंग हवी आहे असं काहीच नाही आहे. हे त्याच्या डिपेंडिंग त्याच्या हाईटवरती आणि त्याच्या एरियावरती डिपेंड करतं की किती पाणी वर जाणार. हे 20%ची जर आपली कॅपॅसिटी असेल सो आपलं बेसिकली 6 लिटर पाणी वर जाणार. जशी कॅपॅसिटी वाढणार एअर प्रेशर जास्त आणि पाणी जास्त वर जाणार. याच्यामध्ये आपली इलेक्ट्रिसिटीसुद्धा सेव्ह होते. आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे द बेस्ट फर्टिलायझर, विकास विद्यालय कानगाव, जिल्हा वर्धा. तर आम्ही हे फर्टिलायझर बनवलेलं आहे आणि हे पेस्टिसाईड बनवलेलं आहे. त्याची फवारणी आम्ही या साईडला जे तुम्हाला दिसत आहे ना त्याच्यावर आम्ही केलेली आहे. नाही घरी तयार केलेलं आहे. ह्याच्यामध्ये आम्ही हे बनवण्यासाठी जो भाजीपाल्याचा जो कचरा असतो, त्याच्यानंतर फ्रूट्सचा जो पील्स असतात त्याला आम्ही डिकम्पोज केलं आणि त्याच्यापासून आम्ही हे बनवलेलं आहे. नाही हे आहे पेस्टिसाईड आम्ही केलेलं आहे. जे निंबोणी असतात ना त्याच्या बियांपासून त्याला डिकम्पोज करून केलेलं आहे. आणि त्याची कंपॅरिझन आम्ही दाखवलेली आहे की हे जे मार्केटमध्ये मिळते ऑर्गॅनिक स्टिक्स है ना आणि हे युरिया याची फवारणी आम्ही इकडे केली, म्हणजे हे दिलं आणि हे लिक्विड फर्टिलायझर दिलं आम्ही बनवलेलं. त्याच्यामुळे ह्याची वाढ जास्त झालेली आहे आणि इकडे थोडी कमी दिसत आहे ना. तर लिक्विड फर्टिलायझर सेम टायमिंग एकाच दिवशी पेरणी केलेली. हे व्हीलचेअर आहे, म्हणजे जे म्हातारे लोक आहेत त्यांच्यासाठी स्पेशली एक ॲप लॉन्च केलं आहे आम्ही, स्मार्ट व्हीलचेअर म्हणून. हा ॲप आहे. ॲप ओपन करायचा हा आणि त्याच्यानंतर SC05 हे ब्लूटूथ मॉडेलचं नेम आहे. ते पेअर करायचं ब्लूटूथवरती आणि मग ही चेअर चालणार. कॉर्ड लावून घ्यायच्या आधी आणि मग अशी ॲपमध्ये जायचं, ब्लूटूथवरती जायचं. SC05 ब्लूटूथ नेम आहे मॉडेलचं. वापरला का? हो. आणि मग मोटर ड्रायव्हर हो. मग ही चालेल, टर्न पण होणार आपल्या गरजेनुसार. नमस्कार सर, माझे नाव अक्षरा गिरधर कांबळी. माझे सरचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लाडबोरी आहे, तालुका सिंदेवाड, जिल्हा चंद्रपूर. माझ्या मॉडेलचे नाव आहे सुधारित धुरांनी प्रणाली. कारखान्यातून जो धूर निघतो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड असतो. कार्बन डायऑक्साईड आपल्यासाठी हानिकारक असतो, म्हणून आम्ही याच्यामध्ये हे पाईप जोडला आहे. इथं टँक लावली आहे. ह्या टँकमध्ये शैवाल वनस्पती आहे. ही शैवाल वनस्पती जो कार्बन डायऑक्साईड असतो त्याला शोषून घेते आणि प्रकाश शोषण क्रियेद्वारे आपलं अन्न आपण तयार करून आपला ऑक्सिजन वायू बाहेर करतो. हे ओझोनचा थर आहे. जे सूर्याचे प्रखर किरणे असतात ते पहिले ओझोन थरावर येतात आणि हा ओझोन थर त्यांना थंड करून आपल्या पृथ्वीवर पाठवतात. जर हा ओझोनचा थर नसता तर ते प्रखर किरणे डायरेक्ट आपल्या पृथ्वीवर आले असते आणि आपली पृथ्वी नष्ट झाली असते. बैक्टीरिया के प्रेजेंस और जब बैक्टीरिया के सैंपल्स लिए थे उनको लैब में ले जाके ग्रो किया और अलग अलग जो अगर मीडियम है उसके ऊपर ग्रो किया, जैसे न्यूट्रिएंट अगर और मैकॉन की अगर इसके ऊपर ग्रो करने के बाद ऐसी बैक्टीरिया की ग्रोथ मिली. उसके ऊपर हमने हर्बल सैनिटाइज़र का इम्पैक्ट चेक किया और इम्पैक्ट चेक करने के बाद हमको पता चला कि हर्बल सैनिटाइज़र इफेक्टिव है ज़्यादा अल्कोहल बेस्ड सैनिटाइज़र से. तो हर्बल सैनिटाइज़र को यूज़ करके एक मशीन बनाई जिसके अंदर ह्यूमिडिफायर के थ्रू जो हर्बल सैनिटाइज़र है जो हमने खुद से बनाया, जो नीम, तुलसी, नीलगिरी और जो सिट्रस फ्रूट्स रहते उसका पील का जो ये रहता एक्सट्रैक्शन उससे बनता. इसके अंदर फीड किया. जब आप अंदर हाथ डालोगे तब आपका हाथ सैनिटाइज होगा और बाहर निकालोगे तो मशीन ऑटोमेटिक बंद होगी, लेकिन विदाउट द यूज ऑफ अल्कोहल इन द सैनिटाइजर. मीन्स टोटली हर्बल. सर, प्रिव्हेन्शन ऑफ टायर बस्ट आहे. 1 मिनिट मला सेट करू द्या. सर, हे प्रिव्हेन्शन ऑफ टायर बस्ट आहे. काय होते, हायवेजवरती जेव्हा गाड्या जातात तेव्हा गाड्यांचे चक्के हीटअप होतात. त्याच्यातून अजून काही ड्रायव्हर्स काय करतात, पैसे वाचवायसाठी मोल्डेड टायर यूज करतात. आता मोल्डेडचा अर्थ काय? मोल्डेड म्हणजे सेकंड हँड टायर घेतात आणि त्याच्यावर ग्रीप चढवतात. हे खूप कॉमन आहे आता इंडियात. त्यात काय होते, उन्हाळ्यात एअर याच्या आत टायरच्या आतमधली एअर एक्सपांड होते. एक्सपांड झाल्यामुळे ती प्रेशर एक्सक्रीट करते टायर्सच्या वॉलवरती. त्याने काय होईल, गाडीचा चाक फुटू शकतो. तर तो फुटला नाही पाहिजे म्हणून मी हे मॉडेल बनवलं आहे. तर आता हे इकडे हा स्टेज 1 आहे, हा स्टेज 2 आहे. पहिले आपण स्टेज 1च बघूया. आता हे गरम करायला खूप वेळ लागतो कारण की हा टॉय टायर आहे. मी तुम्हाला रँडमली करून दाखवतो कारण की टेम्परेचर याच्यात मी सेट केलं आहे एक्झॅक्ट.
बघा हो, हा आपोआप 70च्या वर गेल्याबरोबर गाडी थांबून टाकेल. आता इनर्शियामुळे गाडी तो चाक फिरत आहे, थोड्या वेळाने ते थांबून जाईल. हे झालं. पण याच्यात एक प्रॉब्लेम होती, गाडी जर रस्त्यानेच थांबली तर मागून येऊन कोणी धडक देऊन देईल. हे डिस्ट्रिक्ट लेवलवर आम्हाला खूप फीडबॅक मिळाला, त्यातून बघितलं. तर मग त्यासाठी मॉडिफिकेशन केली थोडीशी, आर्डिनो DSB वगैरे वापरून. हा एक मॉड्यूल आहे. बघा, तर जसं हे हिट होईल, तुम्हाला या दोघांना सोबतच दाखवतो मी. एक सांगतो, आता हा गाडी चालत आहे. जसं हे गरम होईल तसं बझर वाजणं सुरू होईल. 1 वॉर्निंग, 2 वॉर्निंग, 3 वॉर्निंग. जरी ऐकलं नाही तर गाडी बंद होऊन जाईल. हे बघा, गाडी बंद झाली आहे. वॉर्निंग दिल्यावर आपला ड्रायव्हर साईड घेईल आणि हजार्ड लाईट ऑन करून टाकेल. यांनी काय याच्यात काय होणार की आता एक गाडी दुसऱ्या गाडीला हॉर्न देते तर सगळ्यांना त्रास होतो ना. मी स्पेशली कुठे त्रास होतो, जिथे स्कूल आहे, हॉस्पिटल आहे, तिथे त्रास होतो. तर आता आम्ही काय केलं, एका गाडीत लावला आहे अल्ट्रासोनिक ट्रान्समीटर, दुसऱ्या गाडीत लावलेला अल्ट्रासोनिक रिसिव्हर. जर या गाडीला आवाज जायचा असेल तर हा बटन दाबून तो अल्ट्रासोनिकचा ट्रान्समीटर ऑन करणार. हां, आणि जर रिसिव्ह झाल्यानंतर इथं अंदर बझर वाजणार आणि अंदर रेड लाईट दाखवतो. आता हा बटन दाबला, रिसिव्ह झाल्यानंतर रेड लाईट वाजला. पाईप पुरा लिकेज होऊन जातो, तर मग आपल्याला त्यामधला कचरा काढायला खूप अवघड राहते. तर त्यासाठी आम्ही हे गटार साफ करणारे रोबोट बनवलेले आहे आणि हे पाईपमधला कचरा आहे तो पूर्ण साफ करून टाकतो. आम्ही यामध्ये वापरलेले साहित्य ब्रश, पाईप, DC मोटर आणि रिमोट. असं आपल्याकडे जो ओला कचरा असतो त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे जवळपास 50% असतं. त्याच्या वजनाचं 50% हे पाणीच असतं. आता त्या पाण्याचा आपण काही उपयोग नसतानाही फक्त त्याचं ट्रान्सपोर्टेशनमध्ये त्याचं एक्स्ट्रा पैसे असतात ते देतो. आता त्या पाण्यामुळं त्या कचऱ्याला वास सुटतो, हे त्याच्या आजूबाजूला माशा मच्छर वगैरे येतात. तशा प्रकारचे जे प्रॉब्लेम असतात त्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये भांडे घासण्यासाठी जे आपलं जे कापड असतं ते आणि आपले पीठ चाळण्याची चाळणी हे सगळं आपल्याला घरीच उपलब्ध असतं. म्हणून ह्याची उपकरणाची जी किंमत आहे जवळपास 0 रुपये आहे. म्हणजे तुम्हाला जवळपास नेग्लिजिबल आहे, खूप कमी आहे. त्याची किंमत खूपच कमी आहे, कारण सगळं सामान तुमच्या घरीच असतं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ओला कचरा टाकायचा आणि त्या ओल्या कचऱ्याला आपण आपलं मॅन्युअली किंवा एखादं प्रेशर प्लेट ठेवून स्क्वीज करू शकतो. स्क्वीज केल्याने त्याचं पाणी जे होईल ते खाली साचेल. खालून आपण एका पाईपलाईन थ्रू ते पाणी दुसऱ्या कंटेनरमध्ये स्टोअर करू शकतो. आणि जे वरचा कचरा जो असतो सध्या पाणी आपण काढलेले तो कचरा बायोकोल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जे असतात त्यांना विकू शकतो आणि कचऱ्यापासून आपण अर्निंग करू शकतो. आणि जे आपण पाणी आपल्या टॉयलेटमध्ये खूप वास येते, स्वच्छ केल्यावर पण ती युरिनची स्मेल जात नाही. पब्लिक टॉयलेट, हॉस्पिटल्स टॉयलेट. तर त्याच्यामुळे काय होते की आपल्याला इरिटेशन वगैरे होते, तर आपण काय डिओड्रंट्स वगैरे टाकतो, पण ते काय ते हार्मफुल राहतात. हेडेक्स वगैरे होतात, चक्कर येते लोकांना, म्हातारा माणसांना वगैरे. तर त्यासाठी ते अवॉइड करण्यासाठी मी हे पॅलेट्स बनवले आहे. हे बनले आहे रायसेस चारकोलनी. तर रायसेस हा वेस्ट मटेरियल आहे, त्याला जळून मी हा चारकोल बनवलेला आहे. या चारकोलला मी क्लेसोबत मिक्स करून ड्राय पावडर बनवला. मग मी त्याला बाइंड करायसाठी जेल बनवला. त्या जेलमध्ये मी गरम पाणी, फॉस्फोरिक ॲसिड आणि कॉर्नस्टार्च टाकला. त्यांना मग स्टर करता करता जेल बनवला. मग त्या जेलला मी या दोघांच्या मिक्सचरमध्ये टाकलं आणि पॅलेटचा शेप दिला. याच्यात छोटे छोटे पोर्स आहेत पॅलेट्समध्ये, त्यामुळे ते जे अमोनिया आहे ते त्याच्यात फसून राहते, तर वास येत नाही. माझे प्रोजेक्टचे खूप ॲडव्हान्टेजेस आहे. जसं हा स्वस्त आहे, केवळ 1 रुपीज टू 1.5 रुपीज पर पॅलेटची कॉस्ट आहे. आणि ॲग्रिकल्चरल वेस्ट कमी करतो, कारण राईसेस केक ॲग्रिकल्चरल वेस्ट आहे. हा खूप इझी आहे बनवायला, कारण याच्यात फक्त 5-6 इंग्रेडियंट्स लागतात. आणि याच्यात जो कंपनी आहे जे पॅलेट्स बनवत आहे त्यांना प्रॉफिट होईल आणि फार्मर्सला पण, कारण फार्मर्सकडे रायसेस खूप सारं बाकी राहते. अगर जे पॅलेट्स बनवण्यावाली कंपनी त्यांच्यातून रायसेस घेईल इन एक्सचेंज फॉर मनी,
फार्मर्सला पैसा भेटला म्हणजे त्यांनाही प्रॉफिट झालं आणि जे कंपनी आहे त्यांना रॉ मटेरियल भेटलं त्यांनाही प्रॉफिट झालं. मशीन आहे याच्याने आपण शेतातील भांगलन, तण काढणे, गवत कापणे, गवत लेवल करणे यांसारखे अनेक काम करू शकतो. हे बॅटरीवर चालते, लाईटवर चालते, परंतु सौर ऊर्जावर पण चार्जिंग होऊ शकते. हे सर्व कंट्रोलर हातात दिलेलं आहे, ते स्टँडवर आपण वापरू शकतो. याची गरज नको असली की आपण हे काढून आत असं फोल्डिंग करून ठेवू शकतो. ह्याच्यात आपण पिन दिलेला आहे. हे जर तुम्हाला वरच्या झाडाची छाटणी की वगैरे करायची असेल तर हे आपण यंत्र वापरू शकतो. ह्याला आपण खालचे आपण नट बोल्ट सिस्टीम केलेला आहे. याच्याने आपण पाती काढायची किंवा खोलायची यांसारखे काम करू शकतो. हो. वापर म्हणजे बॅटरी किती टक्के चार्जिंग आहे ते मल्टीमीटरमध्ये दाखवतं. तसंच आता वरचं जर तुम्ही हे बटन दाबला तुम्ही खालची मोटर चालू होते. याला जर आपण तुम्ही पाती लावला, पाती आहेत ते आणायला गेल्या, पाती लावला की हे चालू होतं, वर्किंग होतं. आणि मेन गोष्ट म्हणजे असं आहे, म्हणजे तुम्ही किती जरी मशीन तिरकं केलं तरी हे सरळच राहणार. तर जर सरळ केला तरी बी सरळ राहणार. खालीवर करता येतं नाही, हे खालीवर इथं आहे ना, हे जे सिस्टीम आहे आपलं वर्किंग सिस्टीम आहे. हां, हे आपण खाली घेऊ शकतो. परत असं आपण हे वरचं बटन दाबलं की लेट लावतो, म्हणजे अंधारात सुद्धा आपण हे काम करू शकतो. ह्याला पण ती सिस्टीम आहे. जर आता तुम्ही ही पिन जर अशी लावली याला, ही पिन अशी जर लावली तर हे सुद्धा ह्याला पुढं आपण नटबोल्ट सिस्टम केलेलं आहे ह्याच्यात. असं त्याच्याने हे सुद्धा पुढं लेट लागतं, हे सुद्धा मोटर चालू होते. हे आणि हे एका ठिकाणी दोन काम करू शकते. याच्याने आपण नांगर आपण बरेचदा पाहिलं तर गाडी जेव्हा आपण कुठं पार्क करतो तेव्हा त्याच्या खालतं कोणता प्राणी जाऊन बसतात, ते बसले नाही पाहिजे त्याच्यासाठी केलं आहे. जेव्हा आपण चालू करू तेव्हा याच्यावर बजर आणि लाईट लागते आणि स्क्रीनवर पण दाखवतात. हो नाही, आता करून ठेवून दाखवतो आहेत. आता प्राणी नाही सर तर ग्रीन रेड लाईट आहे, प्राणी असल्यावर ग्रीन लाईट लागतो आणि बजर पण वाजतात. प्राणीसाठी तू काय करायला पाहिजे होतं, रेड लाईट लागायला पाहिजे होतं, की नाही? तर ट्रॉली बास्केट म्हणजे आता कसे स्त्रिया मच्छी घेऊन गावात जातात ना, त्यासाठी ते टोपलीत ना ते घाण पाणी त्यांच्या अंगावर सांडते आणि कपडे घाण वास येते कपड्यांना, त्यासाठी हा केलेला आहे. ह्यातला पाणी खराब पाणी ह्यात खालती स्टोअर राहील आणि मच्छी अशी टोपल्यात सगळी मिक्स राहते ना, त्या हा कसं वेगवेगळे आपण खण केलेले आहेत आपण. हो खण केलेले आणि साईडला आपण बर्फ टाकतो. आणि आता आपण असे वाटी लावतात ना मच्छीसोबत, ते पाणी येतं ते पण खाली जाऊन खाली स्टोअर होईल. आणि आपण घरी जाताना कुठं तो झाडाच्या जवळ नाही तर सांडपाणी असेल तिथं गटर वगैरे तिथं सोडू शकतो. नमस्कार, माझं नाव तन्मय लक्ष्मण कोकरे. मी आत्ता 9वी मध्ये शिकतो. माझ्या प्रोजेक्टचं नाव फूड स्पॉइलेज डिटेक्टर आहे. जसं की आपण इथे MQ4 सेन्सर लावलं आहे जो की आपला मिथेन गॅस डिटेक्ट करतो. तसं आपण इथे DH11 सेन्सर लावलं आहे जो की आपलं टेम्परेचर आणि ह्युमिडिटी डिटेक्ट करतो. तर आपण इथे पोर्टेबल एक होमसाठी फूड स्पॉइलेज डिटेक्टर बनवलं आहे जो की आपण इथे फक्त MQ4 सेन्सर लावलं आहे. जर एका विशिष्ट व्हॅल्यूच्या पुढे ती व्हॅल्यू गेली की आपली लाल LED भेटते. तसं आपण इथे टाईपसीने हे मॉडेल चार्ज करू शकतो. इथे आपण बटन आणि LED लावलेलं आहे. तसंच आपण ह्या प्रोजेक्टसाठी एक असा डॅशबोर्ड बनवला आहे. जर त्याची व्हॅल्यू 400च्या पुढे गेली तर आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा मेसेज येतो आपल्या फोनवर. जसं की आता हे डायरेक्ट करून दाखव. जसं की आता आपलं खराब झालेलं अन्न आहे ते आता जर आपण ह्याच्यावर डिटेक्ट केलं तर ही लाल LED पेटणार. काम करू काय सेन्सर लावलं आपण MQ4 सेन्सर लावला. MQ4 सेन्सर आहे तो मिथेन गॅस डिटेक्ट करतो. मिथेन गॅस जसं आपलं अन्न खराब होत जातं तसं ते मिथेन गॅस वाढत जातो. हां अडचण आहे भाजी होते डिटेक्ट. हो भाजी होते.
माझं नाव धैर्यशील भगवान खैरे. मी श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय या शाळेतनं ऑटोमॅटिक फर्टिलायझर ड्रॉपिंग मशीन हा प्रोजेक्ट आणला आहे. आपण इथे पाहू शकता हे इथनं सॉलिड फर्टिलायझर जे आहे ते खाली पडतं. या नोझलद्वारे जे लिक्विड फर्टिलायझर आहे ते झाडांवर स्प्रे होतं. हा आपला पूर्ण सोलर बेस्ड प्रोजेक्ट आहे. समोर आपण सोलर पॅनलसुद्धा पाहू शकता. इथं हा जो इथं हे जी जागा आहे इथनं वरनं खत जे आहे ते आपण इथनं टाकू शकतो. हा आपला मेन पॅनल आहे. इथं मेन स्विच चालू केल्यानंतर आपल्याला पुढे न्यायची मशीन की मागे न्यायची ते आपलं इथनं ठरू शकतो. त्याच्यानंतर स्पीडचं बटन चालू केल्यानंतर स्पीड किती ठेवायची ते आपण ॲडजस्ट करू शकतो. त्याच्यानंतर फर्टिलायझर जे आहे जे सॉलिड फर्टिलायझर इथनं पडतं ते किती वेगाने पडेल हे पण सुद्धा आपण इथनं ॲडजस्ट करू शकतो. आपण फ्रंट लाईट दिली ते चालू कर ना चालू करून दाखवून होते कशा पद्धतीने वर्क करतं ते पडतं ना हां काही टाकलेलं नाही का? टाकले आता पण एका वेळेस एकच. आपण बी टाकली कारण की पेरणी पण होती. भैया पेरणी Good afternoon, sir. Myself Atharva Avinash Mandavkar and I am from Gayatri Convent, Nandanvan, Nagpur. So today my project is river level indicator for railway bridge. Railway bridges are vulnerable during heavy rains and flood. It may cause the safety of trains, passengers and infrastructure. Sometimes conventional checks are there which are manually done or delayed. So this system proposes an automated river level monitoring system which continuously measures the water level under a railway bridge. So how it works? It has four main parts. First is ultrasonic sensor. Ultrasonic sensor is used to measure the distance between the bridge and the river level. And ESP based microcontroller. ESP based microcontroller is used to communicate with the railway system. And then power supply here I use power bank for battery backup we can use there. So it is used to now, how it works. Okay, sir. पाण्याची लेवल जर वाढली तर ते अलर्ट करत असतं. If the water level rise, so it will give high alerts. गुड मॉर्निंग सर माझ्या प्रोजेक्टचे नाव स्मार्ट हेल्मेट टू अवॉइड ॲक्सिडेंट्स आहे. आता हे प्रोजेक्ट वर्क कसं करतं म्हणजे याचा काय उपयोग काय पडला आपल्याला. आता शासनाचा नियम केलेला आहे शासनानं की आपल्याला हेल्मेट घालायचं आहे. आपण आता हेल्मेट का घालत नाहीत तर हेल्मेटमुळे ब्लाइंड स्पॉट क्रिएट होतात. मग आपण ब्लाइंड स्पॉट कसे ब्लॉक करायचे तर ब्लाइंड स्पॉट ब्लॉक करण्यासाठी हे इथं सेन्सर बसवले आहेत. आता ब्लाइंड स्पॉट कसे निर्माण होतात जेव्हा आपण हेल्मेट घालून गाडी चालवतो तेव्हा बऱ्याच वेळेस लेन चेंज करत असताना मागून येणारे वाहन आपल्याला दिसत नाहीत. मग काय होतं मागून येणारे वाहन दिसत नाहीत आणि जर आपण लेन चेंज करायला गेलो मागून कोणतं वाहन जोरात असेल तर ते येऊन आपल्याला आदळू शकतं. तो अपघात टाळण्यासाठी इथं मी सेन्सर बसवलेले आहेत. हे सेन्सर मागून येणारे वाहन सेन्स करतात. अजून पुढे बसवलेले व्हायब्रेटर आणि स्पीकर्स आपल्याला सूचना देतात. जसं की आता उजवीकडून कोणी येत असेल तर ऑब्जेक्ट ॲट राईट, डावीकडून कोणी येत असेल तर ऑब्जेक्ट ॲट लेफ्ट. त्यामुळे आपण आपली जर लेन चेंज केली नाही तर आपला अपघात व्हायचा टाळेल. थँक्यू. किती डिस्टन्स आता ह्याचा आपण 3 मीटर देणार आहेत कारण 3 मीटर सफिशियंट आहे. आता त्याच्यापेक्षा जास्त दिल्यानंतर सर तुम्हाला घालायला लागतं. हां येतो आवाज. येस व्हायब्रेट पण होतं. हो आता बोथ लेन्स आर बिझी म्हणतो. फोटो घ्यायसाठी छान आहे बरं का. छान आहे. जाणवतो ना मेंदू पण जागृत होतो. व्हायब्रेशन आहे ना नाही घेऊन बघा ना तुम्ही घालून पाहा.
चालेल बरं का सर नाही ते बरं झालं ना, आज आपण आलो सरांचा प्रोजेक्ट बघायला राहिलो. नाही हात लावा ना त्याला. हा हे लावा ना. हे बघा पण जनरली ना इलेक्ट्रिक मोटर वगैरे पाहतो की त्याचे चार्ज लावल्यावर त्याला कंटिन्यू मोटरला काय लागतं, एनर्जी लागते, बरोबर आहे की नाही. पण आमचे जे हे इन्स्ट्रुमेंट आहे हे बनवलं, याला कंटिन्यू एनर्जी याची गरज नाही आहे. या ठिकाणी आपण न्यूटन मॅग्नेट लावलेला आहे आणि याला ही कॉईल लावली, तर काय होईल, जेव्हा आपण हे रडप चालू होईल तेव्हा यांच्यात मॅग्नेटिक इंडक्शन तयार होईल आणि त्या इंडक्शनमुळे या दोघांमध्ये रिपल्शन होईल. रिपल्शनमुळे चाक पुढे फिरत राहील, बरोबर आहे की नाही. मग ती जी मोटर आहे त्या मोटर इलेक्ट्रिक मोटर आणि याच्यात काय फरक, ते त्यांना कंटिन्यू एनर्जी लागते, याला कंटिन्यू एनर्जी लागत नाही. हा जो पॉईंट आहे आपलं, हे जे चाक 360 डिग्रीचे आहे, हा हे दोन्ही जेव्हा एकमेकांना इथं जवळ येतील तेव्हा यांच्यात रिपल्शन तयार होईल. रिपल्शन तयार होऊन लगेच एनर्जी बंद होऊन जाईल. म्हणजे 360 डिग्रीच्या पैकी एकाच डिग्रीला आपल्याला एनर्जी लागते, उरलेली 359 डिग्री आपण फ्रीमध्ये फिरतो. म्हणजे वापस हा जो पॉईंट इथं आला तर वापस रिपल्शन तयार होईल आणि परत पुढे फिरायला चालू होऊन जाईल. म्हणजे त्याला रिपल्शन झालं, हां, म्हणजे एनर्जी सेव्हिंग होईल आणि आपली म्हणजे जी ऊर्जा आहे ती पण कमी लागेल. हो, न्यूटन मॅग्नेट यूज केला सर आणि कॉईल यूज केलेली आपण. इकडे मॅग्नेट लावला नाही, इथं कॉईल आहे, कॉईल पाहिले हां, त्यामध्ये कॉईल आहे. 300 राऊंड मारले की लागेल.